चार्टवर दाखवतो तुम्हाला. हा. हे बघा, मंथलीचा टाइम फ्रेम लावलेला आहे आपण, किंवा विकलीच लावूया. आणि स्टार्टअप पासून आपण ट्रेंड मोजायला घेणार आहे. स्टार्टअप पासून हा. कसा मोजायचा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता इथून मार्केट वरती गेलं ना, हा. मग हा खालचा लो झाला आणि हा हाय झाला. हा. बरोबर काय? आता याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं होतं, 3 कॅन्डलचं करेक्शन बघायचं होतं. हे बघा, वरती 1 नंबरला 1 कॅन्डल आले, हो. ही 2 नंबरची. बरोबर. हा. हा. आता 3 नंबरच्या कॅन्डलनं या कॅन्डलच्या लोच्या खाली काय द्यायला पाहिजे, क्लोजिंग द्यायला पाहिजे. लक्षात घ्या, क्लोजिंग द्यायला पाहिजे होतं. हा. या व्हाईट लाईनच्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे. बघा देते का? नाही देत. बघा मी दिली की ब्लॅक नाही? ब्लॅक मी दिले. म्हणजे 3 झालेच ना. 1 नंबर, 1 नंबर, हा. 2 नंबर, 3 नंबर करेक्शन झालं ना हो. तुमचं हे. हो. बरोबर हो काय? झालं. हा. हा. आता हा बेसिक ट्रेंड आहे, म्हणजे अजून मार्केट कोणत्या बाजूला गेलंय हे सांगितलं नाही मार्केटनं. लक्षात घ्या, नाही सांगितलं. नाही सांगायला. आता तुमच्याकडे हा हाय एक क्रिएट झालाय आणि हा एक लो एक क्रिएट झालाय. लक्षात घ्या, हा. मार्केट जर हायला गेलं तर अप ट्रेंड चालू झाला म्हणून समजू शकता तुम्ही, आणि डाऊनला गेलं तर डाऊन ट्रेंड. बघा, वरचा पाठीमागचा हाय जो होता त्याच्या बाहेर गेलं मार्केट. बरोबर ना? हा. अप आता ट्रेंड. अप ट्रेंड चालू झाला. आता अप ट्रेंड मध्ये आपल्याला 3 करेक्शन, म्हणजे मागच्या हायच्या वरती जर कॅन्डलला क्लोजिंग दिली, हा. त्याच्यानंतर आपण 3 कॅन्डलचं करेक्शन मोजतो. लक्षात घ्या. हे बघा, आलं का? बघा, 3 कॅन्डलचं करेक्शन नाही हो आलं. आलं. नाही आलं ना. नाही, ग्रीन झाली. हा. हा. 2च आल्या ना इथे. हा. 2च आले. बघा, पुढं आलं का? हा. इथं पुढं आलं ना 3 कॅन्डलचं. पुढे आलं. हो. बरोबर आहे काय? हा. मग तुमचं काय झालं, इथे ज्यावेळेला पुढे करेक्शन आलं त्यावेळेला हा पहिला हाय झाला कॅन्सल, आणि ते कुठे गेला? वरती. लक्षात घ्या, हा. डायरेक्टच लावायचा मग. हा तो हाय. वरती गेला. लक्षात घ्या. हा. आणि हा. त्या 3 कॅन्डलचं करेक्शन आलेलं म्हणून हा लो खालचा शिफ्ट इथं झालाय. लक्षात घ्या. ह्याच्यात ज्या वेळेला बाहेर मार्केट जाईल त्यावेळेला परत तुम्ही ट्रेंड मोजू शकता. याच्या खाली गेलं तर डाऊन ट्रेंड चालू होणार, याच्या वरती गेलं तर अप ट्रेंड चालू होणार. लक्षात घ्या. ट्रेंड. हा. काय झालं सांगा मला? अप ट्रेंड झाला. अप ट्रेंड अप ट्रेंड कंटिन्यू मार्केट कंटिन्यू. हा. कंटिन्यू केला. बरोबर ना? हो. हे बघा, अप ट्रेंड त्याने कंटिन्यू केला. कंटिन्यू आता केलं. तुम्हाला परत ज्या वेळेला या पाठीमागच्या हायच्या बाहेर ज्या वेळेला कॅन्डल क्लोजिंग देते, ही कॅन्डलनं, ह्या कॅन्डलनं क्लोजिंग दिली ना पाठीमागच्या हायच्या बाहेर, हो. हा, मग यावेळेला अप ट्रेंड चालू झाला. आणि अप ट्रेंड चालू झाल्यानंतर ना मग करेक्शन मोजायचं. आता हे मागचं करेक्शन, आता इथले हा पहिला जो हाय आहे तो इथे शिफ्ट होणार. लक्षात घ्या. आणि खालचा लो आहे तो इथे शिफ्ट होणार. हा. आता करेक्शन इथं आलंय काय? नाही आलं. नाही आलेलं. आणि हाय पण फिक्स झालेला नाही. पहिला हाय फिक्स करून घ्यायचा. करेक्शन आलं का? बघा, 3 कॅन्डलचं आलं. हा. आलं ना? हो आलं. आता करेक्शन फक्त येऊन का 3 कॅन्डल मोजून का उपयोग नाही. लक्षात घ्या, एक तर वरच्या हायच्या वरती जायला पाहिजे किंवा खालच्या लोच्या खाली गेलं पाहिजे. लक्षात लोक. घ्या, हा. खालच्या लोच्या खाली गेलं तर ट्रेंड चेंज झाला, ते करेक्शन म्हणणार नाही तुम्ही त्याला. हो. आणि वरच्या हायच्या वरती गेलं तर त्याला करेक्शन म्हणणार तुम्ही. हा. आता हे करेक्शन आलं ना तुमच्याकडं. करेक्शन. का वरचा हाय तोडला का? हा. तो. हा, मग इथं मॅपिंग मध्ये तुमच्याकडे असं एरोज येणार. लक्षात घ्या, हे डिलीट करून मी तुम्हाला परत दाखवतो. हे बघा, हे पाठीमागच्या लो पासून इथे गेलं, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, आणि इथून इथे. इथे का आलं? कारण की हाय तोडलाय म्हणून इथं आलं. लक्षात घ्या, का आलं? हा. आता हा जो खालचा लो आहे तो इथे शिफ्ट झाला करेक्शनच्या जागेला, आणि हाय अजून फिक्स केलेलं नाही मार्केटनं. लक्षात घ्या, जिथं फिक्स होईल तिकडं त्याला त्या हायला न्यायचं. आता आपल्याला 3 कॅन्डलचं करेक्शन पाहिजे ना. हो. बघा, इथं 1 2 3 3 कॅन्डलचं करेक्शन आलं का? हा. आलं. हा, मग हा हाय फिक्स झाला तुमचा. लक्षात घ्या, आता जर मार्केटनं हाय तोडला तर अप ट्रेंड कंटिन्यू केला म्हणू शकता तुम्ही. मग हे मार्किंग कुठनं येणार? इथनं इथे येणार. लक्षात घ्या. हा. बघा, मागचा हाय तोडला ना. हा. तोडला. हा, मग त्यावेळेला ज्यावेळेला हाय तोडला त्यावेळेला हा लोअर हाय तुमच्याकडे काय झाला? फिक्स झाला. हे करेक्शन आलं ना तुमच्याकडं. हा. करेक्शन आलं. इथनं इथं येणार मार्किंग, आणि इथनं अजून हाय फिक्स झालेला नाही. आता हाय पहिल्यांदा फिक्स करायचा. हा हाय तुमचा नवीन येणार आहे. हा. इथं 3 कॅन्डलचं करेक्शन पाहिजे तुम्हाला. चेक करणार तुम्ही 3 कॅन्डलचं करेक्शन. हे का, ही पहिली कॅन्डल, त्याच्या आतमध्ये ही आहे, ही दुसरी, तिसऱ्या कॅन्डलनं काही खाली क्लोजिंग दिलेलं नाही, म्हणजे व्हॅलिड नाही आहे काय इथं. लक्षात घ्या, बरोबर ना? हा. हे बघा, हे करेक्शन आलं. हा. हे करेक्शन आलं, पण करेक्शन येऊन का उपयोग नाही. लक्षात घ्या, हा हाय फिक्स झालाय,
पण खालचा लो तोडला तर तुमच्याकडे डाऊन ट्रेंड चालू होणार ना. हा बरोबर आहे ना. बरोबर. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा बघायचं तुम्हाला. हे बघा खालच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली. हा इथं काय तयार होत होतं सांगा मला. इथे बॉटमला काय येणार सांगा मला. इथे मार्किंग केलंय तिथं मी. इथे काय तयार होणार सांगा मला. हायर लो. हायर लो तयार होणार. हायर लोच्या खाली अप ट्रेंड मध्ये मार्केटने जर हायर लोच्या खाली क्लोजिंग जर दिली तर ट्रेंड काय होतो, चेंज होतो. लक्षात घ्या. चेंज होतोय. हा ट्रेंड चेंज झाला इथे. बरोबर ना. हा एल येणार, लोअर येणार. हायर लो. इथं हायर लो झाला आणि इथं लो येणार आहे. लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे ह्या लोच्या खाली लो केलाय याचा अर्थ तो लोअर लो तयार झालाय. इथे लोअर लो तयार झाला. लक्षात घ्या. ह्या लोच्या खाली गेलाय ना तो. हा डाऊन ट्रेंड पण चालू झाला. म्हणजे ही टोटल तुमच्याकडे काही इम्पल्स आले. बरोबर ना. मग मार्किंग तुमचं इथनं इथं जाणार आणि इथनं इथे येणार. अजून करेक्शन दिले की नाही बघायचं. आता डाऊन ट्रेंड चालू झाला याचा अर्थ करेक्शन कोणत्या कॅन्डलचं येणार. करेक्शन डाऊन ट्रेंडला ग्रीन कॅन्डलचं येणार. हा ग्रीन कॅन्डलचं. आता ग्रीन कॅन्डल तुम्हाला 3 बघायला पाहिजेत ना. ट्रेंड चेंज झाला म्हणल्यावर करेक्शन मोजायला पाहिजे ना तुम्हाला. हो का. आता इथे बघा. इथे ही पहिली कॅन्डल. लक्षात घ्या. ही पहिली कॅन्डल. खरं ही पहिली कॅन्डल आहे ती इनसाइड आहे बघा. दिसते काय. पहिलं पाठीमागच्या कॅन्डलच्या आतमध्ये. हा त्याच्यामुळे ती पहिली नाही तुमच्याकडं. आणि इथं बघायला गेलं तर ही पहिली जरी धरली तुम्ही. लक्षात घ्या. ही 1 नंबर. बघा ही 1 नंबर धरली. 2 नंबरनं बाहेर क्लोजिंग, 3 नंबरनं इथे क्लोजिंग. असं तुम्ही करेक्शन याला करू शकता. लक्षात घ्या. आता तुमचा पाठीमागचा लो कोणता फिक्स झालाय. हा लो फिक्स झालाय. बरोबर. आता लोअर हाय फिक्स व्हायचंय. लक्षात घ्या. तुमच्याकडे लोअर हाय फिक्स व्हायचा. आता लोअर हाय फिक्स होण्यासाठी मार्केटनं काय केलं पाहिजे. लोअर लोच्या खाली गेलं पाहिजे. लक्षात घ्या. दिलं क्लोजिंग. म्हणजे लोअर हा लोअर लो नवीन तयार करणार मार्केट आणि हा वरचा हा इकडे शिफ्ट झाला. हा तुमच्याकडे इथे काय झालं. लोअर हाय तयार झाला. लोअर हाय तयार झाला. लक्षात घ्या. ओके. हा आता कोणता ट्रेंड चालू झाला. डाऊन ट्रेंड चालू झाला. बरोबर ना. आता पाठीमागच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली याचा अर्थ आता 3 कॅन्डलचं परत करेक्शन बघायला पाहिजे आपल्याला. करेक्शन बघायला. पाठीमागच्या हायच्या वरती क्लोजिंग दिली काय ग्रीन कलर कॅन्डलला. दिली ना. मग इथे काय तयार होणार तुमच्याकडे. हायर लो तयार होणार. हायर लो तयार होणार. बरोबर ना. आणि इथे वरती काय तयार होणार सांगा मला. इथे हायर आहे. बरोबर ना. आता पाठीमागच्या हायर हायच्या वरती क्लोजिंग दिले पण आपल्याला करेक्शन पाहिजे ना 3 कॅन्डलचं. आता करेक्शन परत चेक करणार तुम्ही. म्हणजे इथला जो ट्रेंड आहे तो असा इथने इथं जाणार, इथने इथं जाणार. अजून करेक्शन आलेलं नाही. हा जो लो आहे तो इथे शिफ्ट होणार. लक्षात घ्या. म्हणजे तुमची रेंज कोणती आली. ही आली नवीन वाली. ही नवीन वाली ही रेंज. आता ज्यावेळेला करेक्शन देईल त्यावेळेला ते दिसणार तुम्हाला. करेक्शन आले की नाही सांगा मला. बघा आले काय. 1 नंबरच्या कॅन्डलच्या खाली 2 नंबर कॅन्डलने क्लोजिंग दिली काय. आणि 2 नंबर कॅन्डलच्या खाली 3 नंबरनं क्लोजिंग दिली. आलं ना करेक्शन. मग तुमची रेंज कोणती झाली. ही रेंज झाली. लक्षात घ्या. खालचा लो आणि हा खालचा हायर लो आणि वरचा हायर हाय ही रेंज तयार झाली तुमच्याकडे. लक्षात घ्या. हा वरचा हायर हाय तयार झाला ना तुमच्याकडे. आणि 3 कॅन्डलचं करेक्शन आलं याचा अर्थ हा काय झाला तुमच्याकडे लो तयार झाला. लक्षात घ्या. पण जोपर्यंत हाय तोडत नाही किंवा लो तोडत नाही तोपर्यंत तुम्ही करेक्शन काउंट करू शकत नाही. लक्षात घ्या. हे बघा आता इथे करेक्शन आलं. बरोबर ना. मग इथं हायर लो येणार. लक्षात घ्या. मग तुमचं ट्रेंड मॅपिंग कसं येणार. इथनं इथं जाणार, इथनं इथं जाणार. लक्षात घ्या. बरोबर. आता वरचा हाय तोडलाय मार्केटने. आता नवीन हाय तयार करणार ना मार्केट. आता नवीन हाय साठी पहिल्यांदा करेक्शन मोजायला लागतं तुम्हाला 3 कॅन्डलचं. 3 कॅन्डलचं आता करेक्शन मोजायला हवं. चेक करा आले काय. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आलेलं आहे. हे बघा इकडे माग इथे 1 नंबर झाली, इथे 2 नंबर झाली. हे इनव्हॅलिड आहे. पण इथे इनसाइड कॅन्डल कोणती नाही आहे ना. आता ही जी ब्लॅक होती ती इनसाइड होती. पण ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आली हिनं सगळ्या पाठीमागच्या कॅन्डलची सिक्युरिटी संपवली. लक्षात घ्या. मग त्यामुळे ही 1 नंबरची आली, ही 2 नंबरची आणि ही 3 नंबरची धरू शकता किंवा ही 3 नंबरची धरू शकता तुम्ही. आले ना करेक्शन. आलेलं आहे. मग याचं करेक्शन आलं याचा अर्थ हा हाय तुमचा काय फिक्स झाला. लक्षात घ्या. पण
हा हाय तुमचा फिक्स झालाय, पण मार्केटनं अजून कोणत्या बाजूला क्लोजिंग देईल किंवा कोणत्या बाजूला तोडणार याच्यावर ठरणार सगळं. हा वरती हायर आहे तर मारलाय मार्केटने, पण मार्केट जर डाऊन ट्रेंडला डायरेक्ट जर गेलं तर ट्रेंड चेंज होणार. हम्म. आता पाठीमागच्या हायर आयच्या वरती गेले ना मार्केट, हो म्हणजे ट्रेंड काय केला, कंटिन्यू केला मार्केटने. कंटिन्यू. मग इथे खाली तुमच्याकडे काय येणार, हायर लो येणार, लक्षात घ्या. हा हे बघा इथे हायर लो येणार हम्म. आणि इकडे वरती हायर Higher येणार, high. लक्षात घ्या. ओके, हम्म. आता हा हायर आहे इथे कन्वर्ट होणार तुमचा, आणि हायर लो कन्वर्ट होणार इकडे, तो पुढे येणार, पण हायर आहे अजून मारलेलं नाही मार्केटने, बरोबर ना. हम्म. मग करेक्शन मोजल्याशिवाय आपण तो फिक्स करू शकत नाही. हा बघा हा आलेलं आहे करेक्शन. आले ना. हो आता इथे हे बघा, बघा आले काय, सांगा मला आले का. आलेलं आहे. तर बघा इथे ही पहिली जी कॅन्डल आहे हम्म. ती इनसाइड आहे बघा, ह्या कॅन्डलच्या आतमध्ये. ह्या कॅन्डलला किंमत नाही. हा. ही 1 नंबर कॅन्डलचा लो, हा 2 नंबर कॅन्डलचा लो, आणि हा 3 नंबर कॅन्डल. हम्म. कळालं. हा कळालं. मग तुमचा हाय हा फिक्स झाला, लक्षात घ्या, बरोबर ना. हम्म. 3 कॅन्डलचं करेक्शन आले म्हणजे हाय फिक्स झाला. आता रेंज मिळाली ना तुम्हाला, हा हायर लो आणि हायर रेंज मिळाली. आता मार्केटला जर खाली तोडलं तर डाऊन ट्रेंड चालू, वरती हम्म. तोडलं तर कंटिन्यू. हा काय केलं बघा, कंटिन्यू केलं, बरोबर ना. हा म्हणजे तुमचं मार्किंग कसं येणार, इथून इथे जाणार, इथून इथे येणार, आणि अजून आता हा नवीन हायर हाय बनवायला नाही मार्केटने, पण हायर लो बनवला ना. हा हा हायर लो बनवला म्हणजे ही रेंज तुमची काय झाली, व्हॅलिड झाली, लक्षात घ्या. हम्म. क्लोजिंग दिले का बघा, इथे क्लोजिंग आपल्याला दिसते. याचा लो किती आहे बघा, याचा लो तुमच्याकडे हे बघा इथं दिसतो, इथं मार्किंग केलंय, हा इथे लो दिसतो बघा तुम्हाला, हा कॅन्डलचा. या कॅन्डलचा लो किती आहे बघा, 2.02311. हा, आणि ह्या कॅन्डलचा क्लोज किती आहे बघा. सी या कॅन्डलचा लो किती होता, 2.02. हा 2.02 होता, आणि ह्या कॅन्डलचा क्लोज आहे 2. म्हणजे क्लोज 2.02, हा म्हणजे वरती आहे क्लोज, बरोबर ना. हम्म. याच्या खाली क्लोज नाही आहे बघा इथे. क्लोजिंग झाले का बघा, इथे दिसत नाही ना क्लोजिंग. या पाठीमागच्या कॅन्डलच्या खाली इजी क्लोजिंग नाही आहे बघा, हा नाही ना. म्हणजे ही नाही. 1 नंबर झाली, ही 2 नंबर झाली, हम्म. 3 नंबर आले तर ठीक, नाही तर ते तुमच्यासाठी करेक्शन नाही, लक्षात घ्या. हम्म. बघा आता हाय तोडला ना पहिला, हम्म. हो म्हणजे ही पूर्ण इम्पल्स आहे, लक्षात घ्या. इथे 2च कॅन्डल आहेत, पण पूर्ण इम्पल्स आहे तुमच्याकडे. इम्पल्स आहे. आता इथून पुढे करेक्शन मोजायचं तुम्हाला परत. हा हे बघा आलं का हे करेक्शन, आलं. बरोबर ना. हो काय झालं सांगा मला, डाऊन ट्रेंड चालू झाला. हायर लोच्या खाली क्लोजिंग हायर झाली, लोच्या खाली क्लोजिंग आले. याचा अर्थ डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर ना. हम्म. डाऊन ट्रेंड चालू झाला, मग ही मोठी मुवमेंट कोणती, इम्पल्स आहे, हम्म. बरोबर ना. आता परत चेक करणार आपण काय होते. आता इथं आपल्याला 3 कॅन्डलचं करेक्शन पाहिजे असतं, बरोबर ना. हा मिळालेलं आहे. हा लो मिळाला आणि मिळालेला आहे, पण मार्केटनं खालचा लो जर तोडला तर करेक्शन म्हणणार त्याला, लक्षात घ्या. आणि वरचा हाय तोडला तर ट्रेंड चेंज परत. हा बघा मिळालं का, हा मिळालं. इथनं इथं जाणार, इथनं इथं जाणार, आणि इथनं बॉटमला. बॉटम हा तुमचा लोअर हाय तयार झाला, बरोबर ना. लोअर आहे. हा आता परत ज्या वेळेला खालचा लो तोडला मार्केटने, त्यावेळेला इथे काय चेक करायचं तुम्हाला, ट्रेंड चेक करायचा. करेक्शन. करेक्शन. बघा इथे हा लोअर हाय झाला ना तुमचा, मग रेंज काय झाली, ही झाली, लक्षात घ्या. पण इथनं करेक्शन आल्यानंतर ना लोअर लो फिक्स होणार तुमचा, करेक्शन याच्या अगोदर नाही. बघा 3 कॅन्डलचं करेक्शन आलं का, हा आलं. हा लोअर लो तुमचा काय झाला, फिक्स झाला, लक्षात घ्या. हा आणि लोअर हाय पण फिक्स झाला, पण लोअर हायने ह्या लोअर लोच्या खाली ज्या वेळेला क्लोजिंग देईल त्यावेळेला फिक्स होणार तो. बघा दिली काय क्लोजिंग, हो दिली. मग लोअर हाय काय झाला तुमचा, हा फिक्स झाला, बरोबर आहे काय. हा म्हणजे मार्किंग कसं येणार तुमचं, हे वरून इथे येणार, इथून इथे हा. जाणार, इथून इकडे जाणार, लक्षात घ्या. हा आता नवीन रेंज काय झाली तुमची, ही तयार झाली, लक्षात घ्या. अजून 3 कॅन्डलचं करेक्शन याचं आहे, ते मोजणार आपण. बघा हे करेक्शन आलं, बरोबर ना. हा म्हणजे तुमच्याकडे रेंज ही झाली, वरचा लोअर हाय आणि खालचा हा लोअर लो रेंज झाली. आता मार्केटने जर वरचा हाय तोडला तर अप ट्रेंड चालू, हा आणि मार्केटनं जर लो तोडला तर हे करेक्शन. करेक्शन.
बघा अजूनपर्यंत तोडले काय? नाही तोडलेलं. नाही तोडलेलं, म्हणजे हे सगळं साईडवेज आहे. साईडवेज आहे. हा हा, आणि आता तोडलं बघा. हा तोडलं काय आता? हा तोड. आता खाली क्लोजिंग झाली, म्हणजे डाऊन ट्रेंड त्याने काय केला, कंटिन्यू केला. लक्षात घ्या. आता परत तुम्हाला काय करायचं, 3 कॅन्डलचं करेक्शन बघायचं. करेक्शन. हे बघा इथे 1 नंबर कॅन्डल, 2 नंबर कॅन्डल, 3 नंबर आलेले नाही. नाही. परत डाऊनला गेलं, म्हणजे ती करेक्शन नाही झालं. आता इथे व्हॅलिड करेक्शन आले की सांगा मला. नाही आलेलं. का नाही सांगा. दोन्ही एकच इथं क्लोजिंग दिलेलं आहे. हे बघा 1 नंबर कॅन्डलचा हाय, 2 नंबर कॅन्डलचा हाय, 1 नंबरच्या वरती ही क्लोज झाली. हो झाली. आणि 2 नंबर कॅन्डलच्या वरती ही क्लोज झाली. झाली. मग हा करेक्शन आहे का नाही सांगा मला. 3 कॅन्डल मिळाल ना एकमेकाच्या वरती. हा मिळाले. करेक्शन आहे की नाही बघा. इथला सीन बघा एवढा सगळा, आणि मला सांगा करेक्शन आहे की नाही. प्रशांत सर सांगा, काय सिनारिओ मध्ये काय आहे, करेक्शन आहे की नाही? करेक्शन आहे ना सर. आहे की नाही? आहे सर. आहे. हो. नचिकेत सर सांगा, करेक्शन आहे काय नाही. हो का, 1 नंबर कॅन्डल इथं, 2 नंबर कॅन्डल इथं, आणि 3 नंबर कॅन्डल इथं. करेक्शन आले की नाही? करेक्शन आले की. करेक्शन येऊन परत खाली जाणार. हॅलो हॅलो, सांगा मला आता. मॅडम सांगा, करेक्शन आले काय? आलेला आहे की. नाही. प्रशांत सर सांगा, करेक्शन आले काय? पण ते ब्लॅक कॅन्डल मध्ये इनसाइडच दिसतंय सगळं. होय ना, मग करेक्शन नाही येते. इनसाइड कॅन्डल, नाही, पहिल्या inside कॅन्डलची किंमत संपवायला पाहिजे ना मार्केटनं. हो साहेब, इनसाइड आहे बरोबर. हा, ह्या कॅन्डलची किंमत संपवली का अजूनपर्यंत? नाही संपवली ना. मग नाही. ह्यांची व्हॅल्यू नाही आहे स्वतःची, लक्षात घ्या. बरोबर ना. हो बरोबर. हे जर बघायला जमलं तर मार्केटमध्ये प्रॉफिट होणार, तुम्हाला लक्षात घ्या. सर एकदा परत एक्सप्लेन करणार काय? हे का, इथं करेक्शन आले तुमच्याकडे 3 कॅन्डलचं, बरोबर आहे काय? हा. पण कसं असतं तुम्हाला सांगतो. इथला स्ट्रक्चर काय असतं सांगतो तुम्हाला मी. इनसाइड कॅन्डलच्या आतमध्ये जर कॅन्डल असतील तर स्पेसिफिक व्हॅल्यू येत नाही त्या कॅन्डलला. इथे कसं असतं तुम्हाला सांगतो. आता ह्या 3 कॅन्डल आहेत. एकच मिनिट. तुमच्याकडे ह्या 3 कॅन्डल आहेत, लक्षात घ्या. अशा या कॅन्डलचा जोपर्यंत हाय किंवा लो तुटत नाही किंवा ग्रॅब होत नाही, दुसरी कॅन्डल ह्या लोच्या खाली अशी जात नाही किंवा लोच्या खाली क्लोज जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ह्या कॅन्डलची सिक्युरिटी राहते, लक्षात घ्या. ही कॅन्डलची सिक्युरिटी संपत नाही जोपर्यंत. मग ही 2 नंबरची जी कॅन्डल आहे अशी, ही याचा लो जर याच्या खाली गेला, पहिल्या कॅन्डलच्या खाली, तर ह्या कॅन्डलची सिक्युरिटी संपते, लक्षात घ्या. पण इथे काय झालं तुमच्याकडं, इथं 3 कॅन्डलचं करेक्शन आले की तुमच्याकडे असं. बघा, इथं 3 कॅन्डलचं करेक्शन आलंय असं. पहिल्या कॅन्डलच्या खाली दुसऱ्या कॅन्डलनं क्लोजिंग दिली, आणि दुसऱ्या कॅन्डलच्या खाली तिसऱ्या कॅन्डलने काय दिली, क्लोजिंग दिली. लक्षात घ्या. लक्षात घ्या, हे क्लोजिंग दिली आहे तुमच्याकडे, बरोबर ना. पण ह्याच्या पलीकडं इकडच्या बाजूला इथे एक मोठी कॅन्डल आहे. हिची सिक्युरिटी जर संपत नसेल, या हाय लोच्या बाहेर जर मार्केट जात नसेल, तर मग ह्याचा काय उपयोग आहे? नाही ना. नाही. इथं तसं झालंय बघा. इथे दाखवतो तुम्हाला. इथे काय झालं, इथं तुमच्याकडे करेक्शन आलंय परफेक्ट. बघा, 1 नंबर कॅन्डलच्या वरती हिनं क्लोजिंग दिली, 2 नंबरनं हिनं क्लोजिंग दिली, 3 नंबरनं हिनं क्लोजिंग दिली. हे राईट डिसिजन, लक्षात घ्या. हा करेक्शन आलाय. पण हा करेक्शन, ही जी कॅन्डल आहे, ही ब्लॅक कलरची जी कॅन्डल आहे, ही याच्या बाहेर कुठे गेली मार्केट? नाही गेलेलं. ह्या कॅन्डलची सिक्युरिटी पहिल्यांदा संपवायला पाहिजे ना मार्केटनं. म्हणजे ही इनसाइड व्हायला लागले सगळं, बरोबर ना. त्याच्यामुळे आपण हिला करेक्शन म्हणू शकत नाही. पहिल्यांदा ह्या कॅन्डलची सिक्युरिटी संपून मग करेक्शन यायला पाहिजे तुमच्याकडे. काल हे आता दाखवतो तुम्हाला मी. त्या कॅन्डलला मी मार्क करतो, म्हणजे तुम्हाला समजेल सिक्युरिटी संपलेलं ते. बघा, कॅन्डलला मार्क केलं. बघा, आता सिक्युरिटी संपली त्या कॅन्डलची. कारण की कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिली का कॅन्डल, क्लोजिंग दिलेलं आहे. हा. इथनं पुढे आता 3 कॅन्डल तुम्हाला काय करायचे, काउंट करायचे. आता झाले बघा इथे 3 कॅन्डल. बघा इथं 1 नंबर ही 1 नंबरच्या वरती 2 नंबरनं क्लोजिंग दिली, आणि 2 नंबरच्या वरती 3 नंबरनं दिली. झालं ना हे करेक्शन झालं, बरोबर ना. मग इथं मार्किंग कसं येणार तुमचं, इकडून वर येणार. ते डिलीट केलं की काय मी, नाही आहे इथे. हा पाथ येणार तुमच्याकडे इकडे. इथनं इथे गेलं, इथनं इथे गेलं.
हा आणि इथनं इथे गेलं, लक्षात घ्या. आणि इथनं इथे गेलं. साइडवेज म्हणजे करेक्शन झालंच ना तुमचं, खालचा लो तोडला याचा हा अर्थ. खाली लोट हा, करेक्शन झालं ते, बरोबर ना. त्याच्यानंतर इथनं हे करेक्शन आले, लक्षात घ्या. हे करेक्शन आले, पण नवीन रेंज तयार झाली ना ही तुमच्याकडे. हो हे बघा, ही नवीन रेंज तयार झाली तुमच्याकडे. हा खालचा वरचा हाय आणि हा खालचा लो, ही नवीन रेंज आहे तुमच्याकडे. ही जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत पुढे काय मार्किंग करायचं नाही. ही कॅन्डलची सिक्युरिटी होती फक्त. हे का, हे करेक्शन म्हणण्यासाठी खालचा लो ब्रेक होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. हा क्लोजिंग झाले का बघा खालच्या लोच्या खाली. हो पाठीमागचा जो लो आहे त्याच्या खाली क्लोजिंग झाले का बघायची. एक मिनिट, पहिल्यांदा मार्किंग करतो मी व्यवस्थित. पहिला लो मार्क करून घ्यायचा परफेक्ट. हा लो परफेक्ट मार्क करून घेतला मी इथे. हा बघा क्लोजिंग झालेलं नाही, लक्षात घ्या, नाही झालं. बरोबर ना. बघा त्या रेड लाईनच्या आतमध्येच आहे काय, हो आतमध्ये. बरोबर ना. म्हणजे क्लोजिंग झालेलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे डाऊन ट्रेंड अजून कंटिन्यू झालेलं नाही. पण ह्याच्या नंतरची नेक्स्ट कॅन्डल जर खाली गेली तर डाऊन ट्रेंड कंटिन्यू होणार. आता क्लोजिंग झालेलं नाही या कॅन्डल, आज जाऊन क्लोजिंग दिली म्हणजे हा जो लो असणार तुमचा इथे येणार, लक्षात घ्या. याच्या खाली जायला पाहिजे मार्केट. हो सर, पण हे मार्केट ज्यावेळेस चालू असणार ना त्यावेळेस हा. आपल्याला कसं समजणार हे कुठे काय? क्लोजिंग देणार वगैरे हे? टाइम फ्रेमच्या कॅन्डल असतात ना. आता हा विकलीचा टाइम फ्रेम आहे, प्रत्येक आठवड्यात हो. प्रत्येक कॅन्डल क्लोज होते ना ती. ही पण तुम्हाला बॅकग्राऊंडची हिस्ट्री दाखवा लागली मी. हा पण open- लाईव्हला पण असंच होतं. अच्छा. लाईव्हला पण असंच होतं, दाखवतो. लाईव्हचं पण दाखवतो मी तुम्हाला. हम्म. आता हे इम्पल्स आणि करेक्शन कशासाठी मोजायचं तुम्हाला कळालं का? हा कळालं. आता मागच्या एका इम्पल्स किंवा करेक्शनचं तुम्हाला मी हे दाखवतो. हे बघा, खालच्या बाजूला क्लोजिंग मिळाली का? हा मिळाली. क्लोजिंग मिळाली, याचा अर्थ हा जो शेवटचा जो हाय आहे हा काय झाला तुमच्याकडे, लोअर हाय तयार झाला, लक्षात घ्या. हा लोअर हाय तयार झाला आणि आता डाऊन ट्रेंड चालू झाला ना परत. लोअर लो तयार झाला. आता परत तुम्हाला काय मोजायचं, करेक्शन मोजायचं. करेक्शन. इथून इथे येणार डायरेक्ट मार्केट. आता करेक्शन मोजायचं तुम्हाला. पहिली कॅन्डल आले, दुसरी पण आल्या, तिसरी आली तर करेक्शन. बघा तिसरी आता इथं बघायला आले तिकडे आले ना करेक्शन. हो. आता करेक्शन येऊन फक्त चालणार नाही, लक्षात घ्या. या लोअर लोच्या खाली मार्केटला जायला पाहिजे किंवा या लोअर हायच्या वरती जायला पाहिजे, लक्षात घ्या. वरती जायला पाहिजे. हा, ह्या लोअर हायच्या वरती किंवा लोअर लोच्या वरती गेलं पाहिजे, तरच तुमच्याकडे काय होणार आहे, परत ट्रेंड तुम्हाला कोणत्या बाजूचा हा समजणार आहे. हे बघा इथं वरती काय तयार झालं होतं, लोअर हाय, लोअर हाय, बरोबर आहे काय. आणि खाली लोअर लो तयार झाला. लोअर लो झालं. ही रेंज मिळाली ना तुम्हाला. हो. मग या रेंज मध्ये काय करायचं असतं सांगतो तुम्हाला मी. या रेंज मध्ये हे बघा इकडे, इथनं वरनं ज्यावेळेला मार्केट खाली यायला लागलेलं, लक्षात घ्या. इथून आलं खाली की थोडं वरती जायचं, आलं खाली की वरती जायचं, आलं की वरती जायचं, आलं की वरती जायचं. म्हणजे इथं आतल्या आत करेक्शन 50% व्हायचं, लक्षात घ्या, इंटरनल. पण इथनं जी शार्प रॅली आली तिथं झालं नाही, लक्षात घ्या. हे काय, इथून शार्प रॅली आली ना त्यावेळेला मी आता फिबोनाची लावतो इथून इथेपर्यंत. बघा ह्या लोला लावली, हा ए पॉइंट आहे इथला, हा तुमच्याकडे इथे ए पॉइंट आहे, लक्षात घ्या. हा ए पॉइंट आहे आणि इथे लावलाय हा बी पॉइंट आहे. 50%चे इथनं परत मार्केट 50%च्या वरती गेले का बघा. 50%च्या वरती हा गेलेला आहे. नाही गेलं. इथे तुम्हाला मी परत रिव्हर्स मध्ये दाखवतो, एकच मिनिट तुम्हाला. हे का, हा लो मारला, बरोबर. आता 50% लाईन कुठे आहे बघा, ही लाईन आहे 50%ची. याच्या जर वरती गेलं तर इथनं तुम्ही सेल करू शकता, लक्षात घ्या. बघा वरती गेलं का, नाही गेलं. खालचा लो तोडला ना मार्केटने परत. बघा खाली गेले का परत, खाली लोअर लो मारायला लागले. मग फिबोनाची तुमची अशी खाली येणार लोला, कारण की फिबोनाची काय मोजते, करेक्शन मोजते, लक्षात घ्या. करेक्शन कसं येणार आहे ते मोजणार ती. बघा परत लोला गेलं का मार्केट, मग परत फिबोनाची काय येणार, इथे लोला येणार तुमची अशी आली लोला. आता 50% जो वरती एरिया होता तो इथं आला, लक्षात घ्या. आता इथे फिबोनाची मी लावली, लक्षात घ्या. फिबोनाची कुठून कुठे लावल्या, डाऊन ट्रेंड चालू होतं ना इकडे तुमचा.
डाऊन ट्रेंड असेल तर फिबोनाची वरून खाली लावायची. मग वरचा हा रेड लाईन दिसते ती हा ए पॉइंट आणि हम्म. खालचा हा बॉटम आहे, हा स्विंग पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या. हम्म. आणि सी पॉइंट म्हणजे तुमच्याकडे काय येणार आहे, हे करेक्शन येणार, लक्षात घ्या. इथनं येणार आहे ते हा. करेक्शन येणार आहे, हम्म. बरोबर आहे. आता हे करेक्शन जर येणार असेल, लक्षात घ्या, हम्म. करेक्शन आल्यानंतर मार्केट कुठं जातं, खाली जातं ना परत. हो. हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, लक्षात घ्या. आणि हा जो झिरो लाईन आहे, हा इथं हम्म. 0 आणि हा 50% हा 50 हम्म. आणि हा 100. हम्म. मला सांगा, आता डाऊन ट्रेंड आहे याचा अर्थ आपण सेल करणार ना इथे. हो. आता मला सांगा, सेल प्रीमियम मध्ये करणार का डिस्काउंट मध्ये करणार? डिस्काउंट मध्ये करणार. डिस्काउंट मध्ये. हम्म. हे बघा, इथे आता डिस्काउंट मध्ये 50 आणि 0चा एरिया म्हणजे डिस्काउंट आहे, बरोबर ना. सेल प्रीमियम मध्ये करणार. हा, सेल प्रीमियम मध्ये करणार, लक्षात घ्या, बरोबर ना. मग सेल कुठे हा. करायचं तुम्हाला, ह्या एरियामध्ये करायचं, हम्म. या 50 एरियामध्ये ते करायचं. 100. 50 ते 100 इथं सेल केल्यानंतर ना इकडं पोझिशन खालच्या बाजूला जाऊन काय करणार आहे, तुम्ही एक्झिट करणार आहे. हम्म. एक्झिट म्हणजे हा काय, इथं तुम्ही सेल केलाय, हम्म. हा सेल आहे तुमचा, लक्षात घ्या. एक्झिट म्हणजे थोडक्यात इन ब्रॅकेट बाय आहे, लक्षात घ्या तुमच्याकडे. म्हणजे पोझिशन एक्झिट करण्यासाठी बाय करावं लागतं. हम्म. आता मी बघा, प्राइस 50 वरती गेली की नाही, प्राइस 50 वरती गेली नाही हा, इथे. गेलेली. आता इथं सेल मारायचं होतं तुम्हाला, बरोबर ना. पण इथं हा तुम्हाला एकच कन्फर्मेशन आहे, फिबोनाची हा एक कन्फर्मेशन आहे. आणि आपल्याकडे मल्टी कन्फर्मेशन आहेत. मल्टी कन्फर्मेशन झाल्याशिवाय इथनं सेल मारायचं नसतो, लक्षात घ्या. हम्म. हा, आता इथनं सेल मारल्यानंतर मार्केट खाली जातं बघा. पण ते कन्फर्मेशन तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे, लक्षात घ्या, समजून, तरच तुम्हाला हा ट्रेड कॅच करता येणार. हम्म. जेवढ्या डिस्काउंटला म्हणजे जेवढ्या प्रीमियमला ट्रेड मिळणार तेवढा चांगला, लक्षात घ्या. हा, हे बघा, प्रीमियम मध्ये मिळालं का तुम्हाला? हा, मिळालं. 50 ते 100 मध्ये मिळाला. पण 50 हो. ते 100 मध्ये इथली जी रेंज होती 80 ची रेंज होती, लक्षात घ्या. हम्म. 80 ला तुम्ही काय केला, 80 ला सेल केला. हम्म. 80 वरनं आता मार्केट कितीला आलंय, 50 ला आलंय, बरोबर ना. हा. समजा 80 वरनं 50 ला आलंय म्हणजे 30 पॉईंटचं तुम्हाला प्रॉफिट होत आहे ना, हो. बरोबर ना. ट्रेड तुम्ही क्लोज करू शकताय, हम्म. बरोबर ना. आता इथे हो. हा जो इथनं एवढा जो प्रॉफिट चालू आहे, लक्षात घ्या, हम्म. हा प्रॉफिट भरपूर आहे, लक्षात घ्या. आता तो कसा भरपूर ओळखायचा तो पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इथं ह्या एवढ्या ज्या कॅन्डल आल्यात, ह्या साधारण किती दिवसात असतील तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, इथे हे मेजरमेंट टूल आहे, इथे वीकचे आहेत ना. हा वीकचे आहेत. हे बघा इथे बघा, हम्म. 91 डेज, हम्म. 3 महिने तुमचं प्रॉफिट चालू आहे. 3 महिने तुम्ही काय केलं, ट्रेड केल्यानंतर तुमचं प्रॉफिट चालू आहे, बरोबर ना. एकदा जर ट्रेड हा. घेतला आणि मार्केट जर तुमच्या स्टॉप लॉस कडे जर जात नसेल, टार्गेट कडे जात असेल, तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी, हम्म. बरोबर ना. आणि इथून जर आणि खाली गेले बरोबर. तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्यासाठी, भरपूर आणि हम्म. प्रॉफिट होणार, बरोबर ना. हम्म. म्हणजे हो. ऍक्च्युअल मध्ये जे तुम्हाला मी इम्पल्स आणि करेक्शन जे काउंट करायला शिकलं, ते कशासाठी हा. कळालं का तुम्हाला? कळालं. हा, इम्पल्स आणि करेक्शन, पहिल्यांदा इम्पल्स येते आणि इम्पल्स नंतर करेक्शन येणार, करेक्शन. हे माहित असतं आपल्याला, लक्षात घ्या. हम्म. पण ती 50% बिलो जर येत असेल बायच्या ट्रेडला, तर ती चांगली असते डिस्काउंट मध्ये. आणि सेल्सच्या ट्रेडला अबव 50%, हम्म. बरोबर ना. आता प्राइस अबव 50% गेली होती ना इकडे, हो. आणि बेस्ट ट्रेड होता हा 85 च्या रेंजला गेली होती, लक्षात घ्या. हम्म. 85 वरनं सेल केला, इथं 50 ची रेंज आहे, 50 ला तुम्ही काय केलं, प्रॉफिट बुकिंग केला. हम्म. समजलं हे? हा, समजतं. इम्पल्स करेक्शन समजलं प्रॉपर. हो. ट्रेंड हा, कसं मॅपिंग समजतं. करायचं समजलं. हे आपण मागणं हा. मॅपिंग करत आलोय बघा. हो. हे मॅपिंग केल्यामुळे तुमचा भरपूर फायदा होतो, लक्षात घ्या. हम्म. आता इथे फायदा काय झाला तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे वरती काय आहे बघा, इथे वरती हायर आहे तयार झाला होता. हायर. हम्म. इथे डाऊन ट्रेंडची सुरुवात झाली, हो. बरोबर का. इथे करेक्शन आलं हा. आणि परत मार्केट खाली गेलं, बरोबर ना. हो. आणि ज्या वेळेला खाली जायचं होतं मार्केटला, त्यावेळेला लक्षात घ्या, हम्म. इथे हे बघा, इथे मार्केटनं इथनं खाली गेलं आणि खाली गेल्यानंतर वरती गेलं, बरोबर. हो. हम्म. हा रेंज आणि हा रेंज, आणि हा रेंजचा हा 50% भाग, बरोबर ना. हम्म. हा. हा फिबोनाची रेशो आहे, लक्षात घ्या. 50%चे इथे मार्केट गेलं काय, हा. आता ह्याच्यावरती परत जात नाही, लक्षात घ्या. आणि हम्म. इथनं जे खालच्या बाजूला जे शार्प रॅली दिली, हे बघा, शार्प रॅली दिली त्याने, दिले काय शार्प रॅली, हे बघा, शार्प रॅली आली काय, हा. इथून फास्ट खाली शार्प रॅली आली, खाली. हम्म. बरोबर ना. मग इथे काय करायचं असते, ह्या वरच्या हाय पासून खालच्या लोला डाऊन ट्रेंड चालू झालं ना, हो. मग फिबोनाची कशी लावणार तुम्ही, वरून खाली. वरून खाली. हा, वरून खाली. हे बघा,
प्राइस इथे फर्स्ट टाइम ज्या वेळेला 50ला गेली का इथे 50च्या वरती गेली का, ही ब्लू लाईन आहे ती 50 आहे लक्षात घ्या. 50च्या वरती गेली म्हणजे प्राइस तुमची प्रीमियम एरियामध्ये गेली. हो. इथं सेल मारला, इथनं इथेपर्यंत परत प्रॉफिट घेतला तुम्ही, बरोबर ना. इथे 50ला 50 किंवा 60 रुपयाला सेल मारला आणि इथे खरेदी केलाय तुम्ही 20 रुपयाला. हो. काल हा पण प्रॉफिट आहे तुमचा, बरोबर ना. आता याच्यानंतर ना आता 50चा एरिया झालाय. आता मार्केटने काय केला, 50चा एरिया झालाय. आता 50चा एरिया झाला आणि मार्केटनं मागच्या लोअर लोच्या खाली गेले नाही, याचा अर्थ मार्केट 50च्या वरती परत जाते, लक्षात घ्या. हे बघा इकडे आता हीच फिबोनाची मी पुढेपर्यंत ड्रॉ करतो. बघा 50च्या वरती परत गेलं काय, ही सगळी लिक्विडिटी कॅच करायला. हो का, इथं ह्या दोन हाय पॉईंटच्या वरती परत मार्केट गेलं बघा. परत हा, मग यावेळेला इथे लिक्विडिटी काउंट केली आणि लिक्विडिटी काउंट केल्यावर परत तुमचा इथे काय पडला, इथे सेलचा ट्रेड पडला. इथं तुमचा हा 65ला पडला, लक्षात घ्या. आणि 65ला पडल्यानंतर मार्केट इथे कितीला आलं, 0ला आलं, बरोबर ना. 65 रुपयाचं तुम्हाला काय झालं, इथे प्रॉफिट झाला, लक्षात घ्या, बरोबर ना. ऍक्च्युली इथं 65 रुपयाचा होत नाही, इथे प्रमाणाच्या बाहेर प्रॉफिट होतो. कारण की ही करन्सी डेली एवढी फास्ट हलत नाही, लक्षात घ्या. म्हणजे मुवमेंट याची एवढी नसते, पण एवढी मुवमेंट जर तुम्ही कॅप्चर करत असाल तर मिनिमम मला तर वाटतं इथं 3000 USDचा प्रॉफिट होईल. 3000 USD म्हणजे छोट्या छोट्या अकाउंटला तुमच्या एक 100, 200 किंवा $300 अकाउंटला 3000 USDचा प्रॉफिट होणार इकडे. ते कसं कॅच करायचं, काय करायचं दाखवतो. पहिला तुम्हाला इम्पल्स करेक्शन, फिबोनाची ह्या ज्या गोष्टी आहेत या करेक्ट करायला पाहिजे तुम्हाला. या करेक्ट झाल्या की पुढच्या गोष्टी तुम्हाला कॅच करता येतात प्रॉपर. हे इम्पल्स करेक्शन समजलं तुम्हाला? हो, समजलं. हा, आता प्रॉपर करता येतील चार्ट? हा, करता येतील. प्रशांत सर, तुम्हाला समजलं इम्पल्स करेक्शन? हो सर, समजलं सर. हा, इम्पल्स करेक्शन मुळे काय होतं, तुम्हाला ट्रेड कुठे घ्यायचा, डिस्काउंट मध्ये घ्यायचं काय प्रीमियम मध्ये घ्यायचा, हे समजतं, लक्षात घ्या. आणि याच्यामुळे तुम्ही सक्सेस. आज सकाळी मी आता एक व्हॉट्सअपला कॉल टाकला होता, बरोबर ना. 9 वाजता एक कॉल टाकलाय बघा. बघितलं होतं. हा, सेल साईडला जाणार होतं मार्केट, बरोबर ना. वरच्या बाजूला POI मार्क केला होता गोल्डचाच, बरोबर. हे बघा गोल्डचा वरच्या बाजूला POI मार्क केला होता. आणि तो माझा जो हे होता डिसिजन, मी जे ते हे केलेलं ते माझं 1 आवरचं वरचं स्ट्रक्चर मॅपिंग होतं, लक्षात घ्या. कारण की काय झालं होतं इथे, हे बघा इथे ही लॉट्स ऑफ लिक्विडिटी म्हणजे कॅन्डल ज्या वेळेला कन्सोल्ड होतात, एका रेंजमध्ये थांबतात, त्यावेळेला तिथे लिक्विडिटी तयार होते जास्त. आणि ती लिक्विडिटी इकडं ज्या वेळेला वरच्या 2 कॅन्डल गेल्या, इथं सगळ्यांची स्टॉप लॉस गेली सेलर साईडचे. आणि स्टॉप लॉस केल्यानंतर ना इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होताना फेअर व्हॅल्यू गॅप आला, याचा अर्थ इथे मार्केट मेकर आलेत, लक्षात घ्या, बरोबर ना. बरोबर आहे प्रशांत सर, इथं ज्या वेळेला मार्केट आलेलं, तुम्हाला सकाळच्या फोटोमध्ये बघा, इथं मार्केट आलेलं हे नाही आहे. इथं मार्केट, इथं कुठंतरी मार्केट आहे तुमचं. मी ज्या वेळेला फोटो टाकलेला तेव्हा इथं मार्केट आहे, बरोबर. आणि आता इथनं मार्केट परत खाली गेलं. मग हे कशावर काउंट केलं होतं, हे पाठीमागच्या मुवमेंटवर. एवढी सगळी लिक्विडिटी खाल्लेली मार्केट ना, आणि इथं लिक्विडिटी खाल्ली, लिक्विडिटी खाऊन डिस्प्लेसमेंट आली, आणि डिस्प्लेसमेंट आल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट ज्या वेळेला झालं त्यावेळेला इथं तुम्हाला कशाचा वापर करायचा होता, फिबोनाचीचा. वरचा हाय टू खालचा लोला फिबोनाची लावली, प्राइस 50च्या वरती गेली, आणि 50च्या वरती ज्या वेळेला प्राइस गेली त्यावेळेला इथे फेअर व्हॅल्यू गॅप होता बघा, दिसतोय का फेअर व्हॅल्यू गॅप. त्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये सेलचा ट्रेड टाकायचा होता. 2470ला हा सेलचा ट्रेड होता, लक्षात घ्या. कितीला? 2470चा सेलचा ट्रेड होता. आणि 2470 आणि मार्केटने लोक कितीचा मारला बघा आजचा, 2432चा. म्हणजे ऑलमोस्ट इथे तुमच्याकडे 35 पॉईंट आल्यासारखं झालंय, 35 किंवा 38 पॉईंट, बरोबर ना. 38 पॉईंट आलेत, लक्षात घ्या इथे तुम्हाला, बरोबर ना. आता इथे हा 38 पॉईंटचा मुवमेंट आहे. ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे ही 38 पॉईंटची मुवमेंट आहे, लक्षात घ्या. मग इथे प्रॉफिट कसा होतो मॅडम बघा, हा 0.01चा जर लॉट साईज असेल तर इथं तुम्हाला $38 काय होतो, प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. हा लॉट साईज असेल तर. आणि त्याच्यानंतर 0.10चा जर लॉट साईज असेल तर इथं तुम्हाला 380 USDचा प्रॉफिट होतो. आणि इथे जर तुमच्याकडं 1 स्टँडर्ड लॉट जर असेल, 1 स्टँडर्ड लॉट, तर तुमच्याकडे प्रॉफिट $3800 होतो, बरोबर ना. 38 पॉईंटची मुवमेंट काउंट केली, याच्यापेक्षा हे 10 पटीनं आणि याच्यापेक्षा हे 10 पटीनं, बरोबर आहे ना.
हे असं प्रॉफिट होतं, लक्षात घ्या. आणि हा ट्रेड दिलेला होता, सकाळीच दिला होता. दाखवा तुम्हाला मी, 1 मिनिट इथं आहे का चेक करतो मी. तुम्हाला मेसेज येतात ना ट्रोजन हॉर्स ट्रेडरचे? हो. पीओआय म्हणजे काय? पीओआय अजून शिकवायचं तुम्हाला. हे का सकाळी पाहिलं ते, पण मला काही समजलं नाही. तुम्हाला समजलं नाही? का ही मुवमेंट होती, बरोबर ना? हा, हीच हे का टाइम फ्रेम किती येते? 2 आवरचा. इकडे पण 2 आवरचा लावतो टाइम फ्रेम. हे का 2 आवरचा टाइम फ्रेम लावला. ऍक्च्युअल मध्ये सेम मोमेंट आहे. एकच मिनिट दाखवतो, कुठे गेले हे का, इथे सेम मोमेंट आहे, बरोबर ना? त्यावेळेला फक्त या 2च कॅन्डल होत्या बघा. या 2च कॅन्डल होत्या इथं. लास्टला आहेत त्या 2च कॅन्डल. त्याच्या पुढच्या नव्हत्या. पण त्याच्यावरती आम्ही झोन मार्किंग करून ठेवले होते. हा एक झोन होता आणि ते वरती एक झोन होता. मग इथनं मार्केट खाली होणार तर हे आम्हाला माहिती आहे, कारण की प्राइस खालती असताना जर वरच्या बाजूला कोणती गोष्ट जर मार्क केली असेल तर याचा अर्थ प्राइस इथनं जाऊन परत खाली येते, लक्षात घ्या. आणि प्राइस जर वरती असेल, लक्षात घ्या, प्राइस वरती आहे आणि खाली काय जर तुम्ही मार्क केलं तर प्राइस ह्याला टॅप करून परत वरती जाते, लक्षात घ्या. काल हे पीओआय अजून तुम्हाला शिकवायचे आहेत. पहिल्यांदा ह्या बेसिक गोष्टीवर मास्टर झालं तर पीओआय समजणार तुम्हाला. इम्पल्स आणि करेक्शन ऍक्युरेट झालं तुमचं? झालं. आता मार्क करता येईल प्रॉपर? करता येईल. आता फिबोनाची हे टाका, हे बघा इथे. हा जो चार्ट आहे इकडे जर बघितलं तर हा ते 5 लाईन्स दिसतात. हो, दिसतात. इथे फिब रिट्रेसमेंट दिसते बघा. फिब रिट्रेसमेंट मग याचा अर्थ फिबोनाची रिट्रेसमेंट. फिबोनाची रिट्रेसमेंट हा टायटल टाकून घ्या. फिबोनाची रिट्रेसमेंट टूल कधी वापरतात माहिती तुम्हाला? नाही माहिती. आता आपण दाखवलेलं तेच होतं ना? हो, तेच होतं. ऍक्च्युली लक्षात घ्या, इम्पल्सिव्ह मुवमेंट नंतर कोणती मुवमेंट येणार असते? करेक्शन येणार ना? करेक्शन. मग करेक्शन जे काय म्हणतोय आपण त्याला अल्टरनेटिव्ह शब्द जो आहे त्याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो. म्हणजे करेक्शन ऍज इट इज, म्हणजे दोन्ही पण शब्द सेम आहेत, लक्षात घ्या. रिट्रेसमेंट आणि करेक्शन बोथ जे काही शब्द आहेत ते सेम आहेत तिथे, बरोबर ना? मग आता मला सांगा, इम्पल्स आल्यानंतर करेक्शन येते, बरोबर ना? इम्पल्स आल्यानंतर करेक्शन येते. मग जी इम्पल्स असते तुमच्याकडे अपट्रेंड मध्ये, इम्पल्स कुठून कुठे येते सांगा मला? अपट्रेंड मध्ये इम्पल्स कुठून कुठेपर्यंत येते? हे का, हा अपट्रेंड आहे तुमच्याकडे, बरोबर ना? इथे खाली काय तयार झालं सांगा? लो तयार झाला. इथे हाय तयार झाला. हायर लो आणि इथं हायर आहे, बरोबर? या लो पासून या हाय पर्यंत ही इम्पल्स आणि ही पण इम्पल्स आहे, लक्षात घ्या, बरोबर? मग ज्या वेळेला करेक्शन, हे करेक्शन आहे, लक्षात घ्या, बरोबर ना? पण लक्षात घ्या, ही पुढची मोमेंट आलेली नाही तुमच्याकडं, ही इम्पल्स आलेली नाही, लक्षात घ्या, बरोबर? आणि हे करेक्शन पण आलेलं नाही, लक्षात घ्या. एवढीच मोमेंट आली तुमच्याकडं. मग हा खालचा लो टू हाय काय झाली तुमच्याकडे? इम्पल्स झाली ना? हे काय, खालचा लो टू हाय इम्पल्स झाली ना तुमच्याकडे? मग इथे इम्पल्स ज्या वेळेला होते त्यावेळेला काय करायचं असतं? हा खालचा लो, हा खालचा जो स्विंग पॉईंट असतो लो, हा तुमच्याकडे ए पॉईंट असतो आणि हा वरचा जो हाय असतो हा बी पॉईंट असतो, लक्षात घ्या. इथं तुम्हाला फ्रेश मध्ये दाखवतो. कोणती मोमेंट आली सांगा मला? इम्पल्स आले. इथे लो तयार झाला, इथे हाय तयार झाला, बरोबर? आणि हा तुमचा ए पॉइंट आहे आणि हा तुमचा बी पॉइंट आहे. मग इथं फिबोनाची रिट्रेसमेंट करेक्शन कितपत येणार आहे हे मोजण्यासाठी पण फिबोनाची रिट्रेसमेंटचा वापर करतो, लक्षात घ्या. काल जे टूल्स आहेत ते, मग ते ड्रॉइंग करताना कसं करायचं? हा अप ट्रेंड आहे ना तुमच्याकडे, लक्षात घ्या, हा अप ट्रेंड आहे तुमच्याकडे. अप ट्रेंड मध्ये इथं ए पॉइंट आणि इथं बी पॉइंट अशी फिबोनाची लावायची. आता मी इथे फिबोनाची लावतो बघा. इथे फिबोनाचीच्या टूलवर क्लिक केलं, ह्या खालच्या लोला टॅप केलं आणि वरच्या खालच्या लोला टॅप केल्यानंतर ना वरच्या हायला टॅप केलं, म्हणजे खालची जी रेड लाईन आहे हा तुमच्याकडे ए पॉइंट झाला.
आणि वरची जी रेड लाईन आहे हा बी पॉईंट झाला, लक्षात घ्या. हा. कळालं? आता हा. ही इम्पल्स आली ना, हम्म. आता इम्पल्स नंतर कोणती येणार आहे मुवमेंट? करेक्शन. करेक्शन म्हणजे काय? रिट्रेसमेंट थोडक्यात. हम्म. कळालं? आता मला सांगा, हा. इथे हा 100 आहे, हम्म. हा 50 आहे आणि हा हम्म. 0 आहे. आता करेक्शन जर आलं, लक्षात घ्या, इथनं इथपर्यंत करेक्शन आलं तर तुम्ही काय करणार आहे? इथं बाय करणार आहे. करणार. बाय डिस्काउंट मध्ये करायचं का प्रीमियम मध्ये? हा पी एरिया आहे, हा डिस्काउंट मध्ये करणार. डी एरिया आहे. डिस्काउंट मध्ये आले अजूनपर्यंत? नाही आलं ना. नाही आलेलं. नाही आलं ना. मग ज्यावेळेला इथून डिस्काउंट मध्ये येणार त्यावेळेला तुम्ही इथे बाय करणार, लक्षात घ्या. हम्म. कळालं? ही करेक्शन आली, इथे हम्म. तुम्ही बाय केला, लक्षात घ्या. आता हा बाय कितीला झाला? हा बाय तुमचा 40 ला झाला. हम्म. 40 ला बाय केल्यानंतर मार्केट कुठे गेलं? वरती हायला गेलं. हम्म. म्हणजे करेक्शन आल्यानंतर परत मार्केट वरती जाते ना अपट्रेंड मध्ये, हम्म. बरोबर ना. मग ज्यावेळेला करेक्शन येणार असते त्यावेळेला इथे पकडायचा असतो ट्रेड, आणि हा हा. ट्रेड सोडायचा असतो कुठं? हायला सोडायचा. म्हणजे 40 रुपयाला घेतलेली वस्तू 40 रुपयाला बाय केले ना, हे 40 रुपयाला बाय केलेली वस्तू तुम्ही किती रुपयाला विकली? 100 ला 100 विकली, रुपयाला. बरोबर ना. हम्म. म्हणजे पोझिशन इथे काय झाली? तुमची एक्झिट झाली, लक्षात घ्या. हा. सेल. बरोबर ना. म्हणजे इथे हा. 60 रुपीजचं काय आलं तुम्हाला? प्रॉफिट झाला, लक्षात प्रॉफिट घ्या. झाला. बरोबर ना. हम्म. समजलं हा. हे? हा. फिबोनाचीचा वापर समजलं. कशासाठी करायचा आहे? हा. अपट्रेंड असेल तर खालून वरती, हम्म. आणि डाऊन ट्रेंड असेल तर वरून खालती, बरोबर ना. आता कसं इथे हा. कसं येणार होतं? ही करेक्शन आल्यानंतर ना, ही हे बघा, ही इम्पल्स आल्यानंतर ही करेक्शन आली आणि ही परत हम्म. काय आली? इम्पल्स आली ना, हा. बरोबर ना. मग ह्या हा. दोन पुढचं हे तुमची कल्पना असते, लक्षात घ्या. कल्पना करण्याची मुवमेंट असते ही. इथनं हम्म. करेक्शन येणार आणि करेक्शन नंतर इम्पल्स येणार आहे, बरोबर ना. हम्म. हा. मग त्याच्या अगोदरच्या इकडच्या मार्केटमध्ये तुम्हाला अपट्रेंड मोजायला लागतो. इकडे अपट्रेंड असेल तर इकडे पण अपट्रेंड कंटिन्यू करते मार्केट. काल हे हा. अपट्रेंड असेल तर खालून वरती आपण फिबोनाची हा, लावणार. ते लिहून घ्या, हम्म. नोट डाऊन करून घ्या. हा. फिबोनाचीचा टूलचा वापर कसा करायचा? मार्केटमध्ये अपट्रेंड असेल तर हा. फिबोनाची खालून वरती लावतो. ए पॉइंट खाली, बी पॉइंट वरती. आता मी फिबोनाची त्याच्या फक्त घेतो. आता फिबोनाची खाली क्लिक केला मी, बरोबर. हम्म. आता खालून जर वरती नेलं तर कोणता ट्रेंड येणार तुमच्याकडे? अपट्रेंड येणार ना. अपट्रेंड येणार. हा, अपट्रेंड. मग ह्या दोन ज्या रेड लाईन्स आहेत याच बघायच्या फक्त, दुसरं काय बघू नका. हा बी पॉइंट आहे आणि हा ए पॉइंट आहे, लक्षात घ्या. ए पॉइंट आहे. हा, ए पॉइंटच्या इथं हा नंबर लिहा, म्हणजे इथं 1 येणार तुमच्याकडे आणि बी पॉइंटच्या इथं 0 येणार, लक्षात घ्या. हम्म. काल हा कोणता ट्रेंड आहे? अपट्रेंड. अपट्रेंड. हा, त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाची कशी लागणार? वरून खाली लागणार, लक्षात घ्या. हा. मग आपण इम्पल्सला लावतो ना, लोअर हाय टू लोअर लो ला लावतो, हम्म. बरोबर ना. बघा, वरती हा. क्लिक केलं आणि खाली ओढली, हम्म. बरोबर काय. त्यावेळेला इथे हा ए पॉइंट झाला तुमचा डाऊन ट्रेंड असल्यामुळे. हा हा. तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे, लक्षात घ्या, हम्म. आणि हा अप ट्रेंड आहे. हा. ए पॉइंट वरती आला आणि बी पॉइंट खाली आला. हा. त्याच्यानंतर कशी यूज करायची, काय यूज करायची, हे तुम्हाला मी दाखवलंय. हम्म. आणखी भरपूर काय काय त्यात कशा पद्धतीने वापर करायचा हे नंतर तुम्हाला समजत जाईल, जसं तुम्ही प्रॉपर स्टडी कराल तसं. हम्म. बाकी काय अडचण आली सांगा मला. बाकी काही अडचण नाही, हीच फक्त अडचण येत होती. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे अप करायला. ट्रेंड हा मेन आहे. अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सगळा मेन स्किल आहे, लक्षात घ्या. हम्म. अप हे ट्रेंड आज आणि डाऊन ट्रेंड जर कळत असेल तुम्हाला हम्म. तरच मार्केटमध्ये प्रॉफिट करता येतो, नंतर नाही करता येणार, लक्षात घ्या. नाही, थोडं प्रॅक्टिस करते की मी ह्याची जरा. प्रॅक्टिसचाच सगळा गेम आहे हा. हा. आणि तुमचं जे तुम्हाला जे दिसते समोर ते सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म. तुम्ही जरा जरी दिशा चुकली तर मार्केट तुम्हाला लॉस प्रमाणाच्या बाहेर नेते मार्केट, लक्षात घ्या एकदा. मग तिथं मनी मॅनेजमेंट पण थोडं लागतं, ते मनी मॅनेजमेंट पण आपण शिकवतो लास्टला. हा. बाकी तुम्हाला आता अप ट्रेंड डाऊन ट्रेंड इम्पल्स करेक्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडंफार मग बाकीचं ऍप्लिकेशन पण वापरायला शिकायला पाहिजे तुम्हाला. बाय कसा करायचा, सेल कसा करायचा, हम्म. कोणती प्राइस टाकायची, हो. हे उद्या आपण चेक करू. तुम्ही जे काय म्हणजे नोट डाऊन करून घेतलंय हम्म. ते जरासं उद्या सकाळपासून बघा
आणि संध्याकाळी हम्म. मला कुठं कुठं अडचण यायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून घेतो. म्हणजे सोमवारपासून आपण ऍडव्हान्स कडे जाणार आहे. ठीक आहे. चालेल. बाकी प्रशांत सर तुमची काय अडचण? हम्म, आता चालू आहे आता तुमचं सगळं ऐकतोय. काल मला फक्त ऐकता आलं नाही. हम्म. काल थोडं बाहेर गेलो होतो. नाही काल पण काही ते नव्हतंच. काल काहीच झालं नाही. होय का? हा. होय. कारण की कोण नव्हतं, परत अटेंडन्स कमी होता. त्याच्यामुळे काल बरोबर. काही घेतलं नाही. मग बाकीचे हा. ज्यांचे प्रश्न होते त्यांच्यासाठीच होतं कालचं लेक्चर. बरोबर. आणि आजचा आणि उद्याचा जो लेक्चर आहे तो रिव्हिजनसाठी आहे. बरोबर. पाठीमागे जे झाले ते आणि सोमवारपासून जे काय होणार ते ऍडव्हान्स. पण आता हे बऱ्यापैकी समजायला लागलं. म्हणजे पहिल्या वेळी तसं समजत नव्हतं. खरं पहिल्या सांगायचं पहिल्या म्हणजे. सगळं नवीन असणार ना, ते लगेच समजत नाही, लक्षात घ्या. हा, ते कसं आता बऱ्यापैकी समजतं की ही खालून वर लावायची, वरून खाली लावायची, कुठे हा. लावायची काय ते. आता कसं आता मी लिहून घेत नाही. मागच्या नोट्स घेऊन बसतो. काय हम्म. आणि तुम्ही सांगता ते ऐकतो. त्यामुळे आता ऐकल्यामुळे लक्षात हम्म. येतं. मागचा बराच कालावधी लिहून घेण्यामध्ये जात होता. होय होय, लिहून घेण्यामध्ये जात होतं. हा, लिहून घेतल्यामुळे तसं ग्रास्पिंग होत नव्हतं. कारण बरंचसं हम्म. कॉन्सन्ट्रेशन हे लिखाणाकडे असायचं. होय होय होय, बरोबर आहे. आता कसं आता नोट्स तुम्ही दिल्या ते सुंदरच आहेत त्या सरांच्या. काय हा, त्यांच्या. त्या पण हा, कसं होतं हा, लक्षात घ्या, माझा जो माइंडसेट आहे हा. तो प्रत्येक वेळी त्या नोट्स मध्ये लिहिलेली ती गोष्ट सांगत नाही. नाही, नाही. बरोबर आहे. हो. त्याच्यापेक्षा आणखी अपडेट मध्ये असेल तर अपडेट पण गोष्ट सांगतो. मग हे तुम्ही हां, ज्यावेळेला पण अटेंड. सर मला असं जाणवलं मागच्या वेळेपेक्षा आता तुम्ही जास्तच डिटेलमध्ये सांगितलं. होय होय, कसं असतं, किंबहुना त्यांची किंवा मला ग्रास्पिंग त्यावेळी पॉवर केवढी समजलं होती. नसेल. हां, हा, त्यांची ग्रास्पिंग पॉवर केवढी होती त्या पद्धतीने त्यांना मी शिकवलं. तुमच्या याला पण हां. तसंच. आता बरोबर. आता प्रॉपर सगळं व्हायला, लक्षात घ्या. पण हे 1-2 महिन्यात होत नाही, लक्षात घ्या. हो, हो, हो. कारण की कसं बरं. आहे, शेवटी तुम्हाला पैसे मिळवायचे आहेत. बरोबर. आणि पैसे मिळवता कधी तुम्ही वयाचे 25-26 वर्ष शिक्षण, कॉलेज, त्यानंतर डिग्री हे घेऊन हो. पैसे मिळवताय, बरोबर ना तुम्ही? बरं. हो, हो. पण इथं डायरेक्ट पैसे मिळवायला तुम्ही महिला बरं. साधारण 1-2-3 वर्ष तर दिली पाहिजेत ना. दिली पाहिजे. हो, बरोबर आहे. बाकी काय नाही, प्रॅक्टिस करा, होईल सगळं. हो, हो, हो. हा, आणि अच्छा. बँकेपेक्षा जास्त पैसे मिळवता येतील एवढी गॅरंटी आपल्याला, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि तुम्हाला तेच पाहिजे सगळ्यांना, बरोबर ना? हो, हो. फक्त बरोबर आहे. तुमचे स्वतःचे 100% द्यायचे याच्यामध्ये. हो, आपल्याला बरोबर हे आहे. शिकल्यानंतर 1-2-3 वर्षांनी प्रॉफिट व्हायला चालू होणार. तुम्ही 100% जर आतापासून द्यायला चालू केलं, 100% हम्म. दिवसाचे मला वाटते साधारण 3 ते 4 तास मार्केटला जर द्यायला लागला तुम्ही, हा. तर तुम्हाला मी 6 ते 8 महिन्यामध्ये ट्रेन करतो पूर्ण. हा. ठीक दिवसाला आहे, मी एक तेवढं देऊ शकते. हा, दिवसाला 1 ते 2% कसे काढायचे हम्म. हे प्रॉपर तुम्हाला कसं कॅच करायचं हे दाखवतो तुम्हाला मी. 1 ते 2% आल्यानंतर शांत बसायचं, परत दुसऱ्या दिवशी 1 ते 2%. हा. म्हणजे वर्षाचे बघितला तुम्ही तर 240 ट्रेडिंग सेशन असतात. हम्म. 365 दिवस असतात, पण 240 ट्रेडिंग सेशन असतात. पण हम्म. 200 दिवस जरी 2% आणि 1% मध्ये जर घालवला तुम्ही, तरी 200% येतात, लक्षात घ्या. हा. आणि हे 200% जे तुम्हाला येणार आहे ती तुम्हाला विमा कंपनी पण देऊ शकत नाही, बरोबर. हो. बरोबर ना? तुम्ही हम्म. हे करा, ऑब्झर्व करून बघा. विमा कंपनी आहे त्याच्यामध्ये किती रुपये भरतात, ती किती वर्षांनी तुम्हाला किती रुपये देते, आणि आपण जर ट्रेडिंग मध्ये असं हळूहळू जर कन्सिस्टन्सी ठेवली तर आपल्याला किती रुपये मिळणार आहेत. त्यांच्यापेक्षा आपल्याला 2 ते 4 पट त्यांच्याकडे पैसे आपल्याला मिळतात, लक्षात घ्या, आपण ट्रेडिंग मध्ये. बरोबर सर. हा, त्याच्यामध्ये मग होल्डिंग वगैरे करून ठेवला तरी चालेल. होल्डिंग वगैरे केल्यामुळे प्रॉफिट पण चांगला होतो. बरोबर. आता ज्या वेळेला मार्केट पडेल, लक्षात घ्या, आता कंडिशन थोडी थोडी व्हायला लागली, पडेल पडेल अशी. एक चांगल्या लेवलला जर मार्केट पडायला लागलं, लक्षात घ्या, चांगल्या लेवलला जर मार्केट पडलं तर त्याच्यानंतर स्टडी सगळे जण करणार आहेत आणि होल्डिंगची पण ट्रेड्स आपण काढणार आहेत. त्याच्यामध्ये होल्डिंग पण करून घ्या, तुमचा हां, हां. पोर्टफोलिओ चांगला होईल त्याच्या मार्फत. बरोबर. पण ते कसं ज्यांनी ट्रेडिंग केलंय अगोदर 2-3 वर्ष त्यांना हे पटापट समजतं. होय, पटापट समजते ते. पण ह्याच्यात कसं होतं आपल्याला बेस माहित नसतो ना. हम्म. त्यामुळे थोडंसं समजायला पहिल्या राऊंडला तेवढं समजत नव्हतं कारण बरंचसं लिखाण्यामध्ये वेळ जातो. पण आता हे बऱ्यापैकी समजायला होय. लागलं. हम्म. हो. खरं कसं असते तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग जरी तुम्ही 2-3 वर्ष केली हां. तरी पण तुमची ग्रास्पिंग पॉवर एकतर चांगली पाहिजे, बरोबर. न तर मग दुसरं तुम्हाला सगळ्यात जास्त मार्केटमध्ये ट्रेन करणारा एकच गोष्ट आहे, हां. ते तुमचं लॉस. बरोबर. तुमचा जेवढा लॉस होईल तेवढं तुम्ही मार्केटमध्ये ट्रेन होणार, लक्षात घ्या. बरोबर. हा, बाकी काही नाही माहिती. म्हणजे लॉस जर तुम्हाला जर कमी द्यायचा असेल तर मी जे सांगतो ते रूल्स फॉलो करा. बरोबर. नाहीतर मी लॉस करून मला हे मार्केट
मी काय लॉस केलेलं नाही, लक्षात घ्या. हा हा मार्केटमध्ये माझे जे काही पैसे गेले ते मी लॉस नाही केलेत. मार्केट शिकण्यासाठी दिलेत मी मार्केटला, बरोबर ना? बरोबर आहे. मी ते मार्केटला दिलेत म्हणून चार गोष्टी मला मार्केटमधल्या नवीन माहित आहेत, बरोबर. बरोबर ना? मग हे तुम्हाला मी जे रूल्स जे मी तुमच्यासाठी जे क्रिएट केलेत, हे रूल्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. हो सर, बरोबर. आणि ह्या रूल्स प्रमाणे तुम्ही प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या. हो. आता या मंथ मध्ये तुम्हाला प्रॉफिट दाखवतो. हा हे बघा, दिसते विंडो, दिसते सर. हा ही दिसते. टेलिग्रामची विंडो आहे. हा मागच्या तुम्ही जो राजवर्धन सरांचा जो मागचा प्रॉफिट बघितलेला तो हा प्रशांत बरोबर. सर, तुम्ही हा बघितलेला हा ना? बरोबर टाकला होता. हो. हा तुम्ही बघितलेला आणि हा नवीन बघा. आता नवीन हा 1096 1045 178. टोटल $3,000 झालाय. बरोबर होणार सर. हा $3,000 त्यांचा प्रॉफिट आहे. आणि लेटेस्ट आता तुमच्या नाव दिसतं हे शगुप्ता माहिती आहे. होते तो. प्रॉफिट बघा, वेटचे हा. खाली पण 2 ते प्रॉफिटच्या त्यांना एंट्री चालू ट्रेनिंगचा आहेत. अनुभव होता पण सर अगोदर. होय, त्यांना होता थोडाफार, पण आपल्याकडनं त्यांच्याकडे आणखी स्किल चांगलं डेव्हलप झालं. हा हा इथे खाली प्रॉफिट बघा, $370 प्रॉफिटच आहे. बरोबर. आणि अकाउंटला बॅलन्स किती आहे? 385, हा. 383. म्हणजे $10-15 फक्त अकाउंटला आहेत. हा आणि प्रॉफिट किती गेलाय? $300-350 प्लस प्रॉफिट आहे, बरोबर. बरोबर ना? हो. हा, म्हणजे साधारण जर बघायला गेलं तर हा जो तुमचा $300 जो प्रॉफिट आहे हा हा तो साधारण 35 ते 30,000 रुपयाच्या घरात आहे, लक्षात घ्या. हा बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी जर प्रॉफिट करायला लागला तर भरपूर काय करता येतं तुम्हाला, लक्षात घ्या. हम्म. बरोबर ना? हो सर, बरोबर. दिवसाला 2-3% भरपूर आहेत आपल्यासाठी. हो बरोबर. चालतं, ठीक आहे. बाकी काय अडचण नाही ना कुणाला? नाही सर. नाही. बरं, ठीक आहे. प्रॅक्टिस करा. उद्या आपण लास्ट रिव्हिजन घेणार आहे, हा. ज्या काही गोष्टी झाल्यात त्याच्या, आणि त्याच्यावरनं आपण नंतर ना पुढे ऍडव्हान्सला जाणार डायरेक्ट. हो हो सर चालेल. हा, बोला. उद्या परत एकदा फिपचं हे सांगा. काय सांगू? फिप कशी लावायची? बरं, सांगणार आहे की उद्या, काय प्रॉब्लेम नाही. उद्या तुम्ही जॉईन करा बरोबर 9 वाजता. हा उद्या फिप आणि सगळं बेसिक टू ऍडव्हान्स सगळंच रिव्हिजन करणार उद्यापासून. आणि सोमवारपासून डायरेक्ट ऍडव्हान्स लेवलला. वान्स चालतंय सर. चालते, ठीक आहे. सर्वांना हो, गुड चालतंय. नाईट. गुड नाईट.